भारतात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे। आता तर मुंबईजवळ एका ॲडल्ट स्टारला पोलिसांनी अटक केली आहे, जी बांगलादेशी नागरिक असल्याचं उघड झालंय। पाहूया। हीच रिया बर्डे बांगलादेशी नागरिक असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। पोलिसांनी आता तिला अटक केली आहे। मूळ बांगलादेशी असूनही रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे अशा मराठी नावाने ही ॲडल्ट स्टार अनधिकृतपणे उल्हासनगरात वास्तव्याला होती। धक्कादायक बाब म्हणजे तिचं संपूर्ण कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे इथे वास्तव्याला होतं। सदरची महिला ही त्या ठिकाणी सध्या 2 वर्षापासून राहत आहे असं समजून आलेलं आहे। त्याचा तपास अजून अद्याप पूर्ण झालेला नाही आणि ते डॉक्युमेंट जे वापरलेले आहेत त्यांनी पासपोर्ट काढण्यासाठी वापरलेले आहेत, अजून शाळेमध्ये ॲडमिशन करण्यासाठी वापरलेले आहेत, अजून कशासाठी वापरलेले आहेत याचा सविस्तर तपास अजून चालू आहे। तसं बघायला गेलं तर बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्रातली अनेक शहरं ही ज्वालामुखीच्या तोंडावर उभी आहेत। 3 वर्षात 700हून अधिक बांगलादेशींना पोलिसांनी पकडलंय। भिवंडी, मालवणी, मालाड, मानखुर्द या भागात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी वास्तव्यास असल्याचं समोर आलंय। दिवसेंदिवस भारतात आणि विशेष करून मुंबईत बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत असल्याचं वारंवार उघड होत आहे। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर गोष्ट आहे, म्हणूनच आता त्यावर कडक कारवाई करणं गरजेचं बनलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।